स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण 21 दिवसाची असेल, 11 दिवसाची असेल किंवा 7 दिवसाची असेल किंवा 1 दिवसाची असेल सेवा आपण स्वामी महाराजांची केली आहे। तर स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे। कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर 26 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे हे लक्षात घ्या। तर तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून स्वामींच्या सेवेला सुरुवात करू शकता। जेवढ्या सेवा तुमच्या घरामध्ये होतील तेवढ्या महत्त्वाचं आहे। तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा संकल्प न करता सुद्धा तुम्ही स्वामींसाठी सेवा करू शकता किंवा आपल्या अडचणी निघून जाण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या। चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 26 एप्रिल 2025 ला स्वामी पुण्यतिथी आहे। तर आपण जसं स्वामी प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची सेवा केलेली आहे तसंच तुम्हाला स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा 21 दिवसाची सेवा करायची। आजपासून जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर स्वामी पुण्यतिथी पर्यंत 21 दिवस तुमचे पूर्ण होतात, म्हणजे 21 दिवसाची सेवा तुमची पूर्ण होते। किंवा ज्यांना आज अडचण आहे त्यांनी उद्यापासून सेवेला सुरुवात करू शकतात। तुम्हाला तुमच्या घरामध्ये 11 पाठ असतील किंवा 11 दिवसाची सेवा असेल, 7 दिवसाची सेवा असेल, 5 दिवसाची असेल किंवा तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे। स्वामी पुण्यतिथीच्या नंतरचा 1 दिवस धरून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। म्हणजे तुम्हाला तुमची अडचण सोडून, तुमचे अडचणीचे दिवस सोडून सुद्धा तुम्ही जितक्या दिवस होईल म्हणजे 21 दिवसाची सेवा तुम्ही स्वामी पुण्यतिथी निमित्त तुमच्या घरामध्ये करू शकता। एक लक्षात घ्या, ज्यांनी स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांनी 21 दिवसाची सेवा केली असेल, ज्यांनी 1 दिवसाची सेवा केली असेल, ज्यांना असं वाटतं की खरंच या सेवेमुळे आपल्या घरामध्ये खूप गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा फक्त स्वामींचं नामस्मरण करून जर आपल्या घरामध्ये शक्ती किंवा आपल्या घरामध्ये स्वामी महाराज आहेत आणि आपल्या अडचणी जर निघून गेले असते तर तुम्ही स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा सेवा करायला विसरू नका। तुमच्या स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी प्रकट दिनानिमित्त जर तुमच्या अडचणी निघून गेल्या असतील तर स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा तुमच्या अडचणी कमी होणार आहेत हे लक्षात घ्या। किंवा स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत किंवा राहणार आहेत असं जर वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करू शकता। म्हणजे तुमच्या अडचणी निघून जातील असं नाही, पण स्वामी महाराज आपल्या पाठीशी राहणार आहेत हे एकदम योग्य गोष्ट आहे आणि एकदम बरोबर गोष्ट आहे। म्हणून स्वामी महाराज आपल्या पाठीशी राहावे यासाठी आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे। तर कोणकोणत्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगते। तुम्ही ज्या स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा केल्या आहेत त्याच तुम्हाला स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा या सेवा करायच्या। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ तुमच्या घरामध्ये करायचा आहे। म्हणजे उद्यापासून किंवा आज रात्रीपासून सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। जे जर आज व्हिडिओ बघतील, उद्या बघतील, जे स्वामी पुण्यतिथी निमित्त कधीही हा व्हिडिओ बघत असतील तर लक्षात घ्या, तुम्ही आज बघितलाय तर तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात करू शकता। तुमच्याच्याने 1 पाठ होईल किंवा 1 दिवसाची सेवा असेल किंवा 2 दिवसाची सेवा असेल किंवा 5 दिवसाची सेवा असेल, जेवढी सेवा तुमच्याच्याने होईल तेवढी सेवा खूप महत्त्वाची आहे। असं काही नाही की आपण 21 दिवसाची सेवा आपण केली पाहिजे, जशी जमेल, जशी तुमची तोडकी मोडकी सेवा असेल ती स्वामी महाराजांसमोर तुम्ही रुजू करा, स्वामी महाराजांना रुजू करा। खरंच तुमच्या अडचणी निघून जायला सुरुवात होणार आहे किंवा आपल्या पाठीमागे स्वामी महाराज सदैव राहणार आहेत हे लक्षात घ्या। तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघतील त्यावेळेस पासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। तर तुम्हाला मी जसं म्हटलं की पहिली सेवा स्वामी चरित्र सारामृताचे 1 अध्याय ते 21 अध्याय वाचन करायचे। नंतर दुसरी सेवा आहे तारक मंत्र। तारक मंत्र असा आहे की आपल्याला तारण करणारा स्वामी महाराज आपल्या पाठीशी राहण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या अडचणी येतात, ज्या अडचणी आपल्याला अडचणीतून बाहेर जर काढणार असेल तर ते आपले स्वामी महाराज आहेत। आणि त्याचबरोबर तारक मंत्र सुद्धा खूप खूप प्रभावशाली मंत्र आहे। जर तुम्ही तारक मंत्र म्हटला तर खूप गोष्टीमध्ये फरक पडायला सुरुवात होते। म्हणून तारक मंत्राची एक सेवा करायची आहे। आणि तिसरी सेवा आहे 11 माळी जप। तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही जी मंत्र आहे, ही जी 3 अक्षरी शब्द आहे, ही मंत्र तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे। लक्षात घ्या, 11 माळी जप करा। तुम्हाला 11 माळी जप करणं जर शक्य नसेल तर तुम्ही 1 उदबत्ती लावा। 1 उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही स्वामी महाराजांचा जप करू शकता। लक्षात आले असतील तुम्हाला ह्या 3 सेवा आहेत, जशा जमतील तशा तुम्हाला सेवा करायच्या। तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली तर तुम्हाला एका बैठकीमध्ये सेवा करायची हे पण लक्षात घ्या। तुम्हाला जी अडचण आहे, जी तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा, म्हणजे आज संकल्प करा किंवा तुम्ही उद्या जर तुम्हाला सेवेला बसायचं असेल तर उद्या तुम्हाला संकल्प करायचा आहे। पहिलं काम, सेवेला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प सगळ्यांनाच माहिती आहे की संकल्प कसा करायचा। नंतर तुम्हाला संकल्प झाल्यानंतर तुम्ही सेवेला
सेवेला सुरुवात करू शकता। सकाळी असेल, दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल, तुम्हाला जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये सेवा करा। पण ज्यांनी संकल्प केला आहे त्यांनी संकल्प केलेल्या व्यक्तीनं एकच वेळ आपल्याला स्वामी पुण्यतिथी पर्यंत एकाच वेळेमध्ये सेवा करायच्या, लक्षात घ्या। आणि ज्यांनी संकल्प केला नाही त्यांनी कोणत्याही वेळेमध्ये सेवा केली तरी चालेल, पण आपल्याच्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सुद्धा वेळेमध्ये सेवा करावी किंवा वेळेमध्ये सेवा झाली पाहिजे हे लक्षात ठेवून तुम्ही सेवा करू शकता। पण ज्यांना इच्छा पूर्ण व्हावी, आपल्याला जर असं वाटत असेल, जी तुमची इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना सांगितलेली आहे ती इच्छा जर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला एका वेळेमध्ये सेवा करायची आहे। त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही, चिकन मटन ह्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीत, अंडे खायचे नाहीत, काही खायचं नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। त्याचबरोबर तुम्ही परान्न घ्यायचं नाही, दुसऱ्याच्या घरचं सुद्धा खायचं नाही। तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। दुसऱ्याच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही। त्याचबरोबर तुमची काही अडचण असेल, आम्ही बाहेर राहतो, आम्ही बाहेर म्हणजे आम्हाला बाहेरचं खाल्ल्याशिवाय जमत नाही असं जर असेल, मेस असेल, काही गोष्टी असतात तर तुम्ही पैसे देऊन स्वखर्चानं खाताय म्हणून तुम्ही काही त्याचा विचार करू नका। पण लक्षात घ्या, तुम्ही असंच म्हणजे पैसे न देता जर तुम्ही खाताय तर हे चुकीचं आहे। म्हणून तुम्हाला मी सांगत आहे, परान्न तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये। जर तुम्हाला खायची गरज जर म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून जर घ्यायचं असेल तर तुम्ही काहीतरी त्याचे पैसे द्यायचे, मोबदला काहीतरी द्यायचा आहे, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट येते की जी एका ठिकाणी जर तुम्ही सेवेला लागला तर एकाच ठिकाणी सेवा करायची, लक्षात घ्या। तुम्ही देवांसमोर बसून जर सेवा करायला तर तुम्हाला देवांसमोर बसूनच म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचा फोटो आहे त्यांच्या समोर बसूनच तुम्हाला 21 दिवस म्हणजे स्वामी पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला सेवा करायची। तुम्ही कितीही सेवा करा, म्हणजे तुम्ही 5 दिवसाची करा, 7 दिवसाची करा, 1 दिवसाची करा, पण तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय त्याच ठिकाणी बसून तुम्हाला पूर्ण सेवा करायची आहे। तुम्हाला ह्या ज्या 3 सेवा आहेत, स्वामी चरित्र सारामृत, तारक मंत्र असेल आणि स्वामींचा जप असेल, ह्या ज्या 3 सेवा आहेत तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचन करायचं आहे। ज्यांनी संकल्प केला आहे त्यांना मी सांगत आहे की एका बैठकीमध्येच तुम्हाला ह्या 3 सेवा पूर्ण करायच्या आहेत। आणि ज्यांनी संकल्प केला नाही त्यांनी कोणत्याही वेळेमध्ये म्हणजे कोणत्याही वेळेमध्ये सेवा केली तरी चालतं। आणि तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 1 पाठ केला, 1 अध्याय ते 21 अध्याय वाचले, नंतर तुमचं काही काम असेल किंवा फोन आला किंवा कोणी आलं बोलवायला तर तुम्ही उठून त्याला बोलूही शकता। पण ज्यांनी संकल्प केला आहे, ज्यांनी आपल्या अडचणी निघून जाव्या यासाठी स्वामींना इच्छा मांडलेली आहे, त्यांनी एका वेळेतच सेवा करायची। तुम्हाला उठायचं सुद्धा नाही जागेवर, हे पण लक्षात घ्या। इमर्जन्सी आले तर तुम्ही उठू शकता, पण एक सांगण्याचा हेतू असा आहे की एका वेळेमध्ये सेवा करा, एका बैठकीमध्ये सेवा करा, एका ठिकाणीच सेवा करा। आणि तुम्ही तुमच्या खाली आसन घेऊन बसायचं आहे, दिवा प्रज्वलित असला पाहिजे आणि त्याच वेळी तुम्हाला सेवेला सुरुवात करायचं आहे। त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे। स्वामी स्तवन म्हणल्यानंतर 1 माळ जप करायचा आहे, नंतर स्वामी चरित्र सारामृताचा 1 अध्याय ते 21 अध्याय वाचन करायचे आहे। त्यानंतर तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, लक्षात घ्या, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। आणि नंतर तुम्ही 11 माळी जप, स्वामींचा जप सुद्धा करायचा आहे। अशा पद्धतीने सेवा करायच्या। तुम्हाला मी अटी सुद्धा नियम सुद्धा एक सांगत आहे। तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही, तुम्हाला चिकन मटन ह्या गोष्टी खायच्या नाही। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट एका वेळेमध्ये सेवा करायची आहे। आणि ज्यांनी संकल्प न करता सेवा करत आहेत ते कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकतात, त्यांनी दुसऱ्याच्या घरचं खाल्लं तरी चालतं, हे लक्षात घ्या। पण ज्यांनी संकल्प केला आहे त्यांनी दुसऱ्याच्या घरचं खायचं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करा, स्वामी महाराज आपली रुजू करून घेणार आहेत। आणि तुम्हाला माहिती असावं की सेवा करत असताना किंवा तुम्ही सेवेला बसायच्या आधी एकदा तुम्ही स्वामी केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे, त्या स्वामी केंद्रामध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी 1 नारळ, उदबत्ती, खडीसाखर ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुमची इच्छा सांगायची आहे। लक्षात घ्या, तुम्ही उद्या म्हणजे तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्ही ही गोष्ट सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे। अशा रीतीने सेवा करायची आहे। रोजच्या रोज आपल्या घरामध्ये स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। जेवढ्या वेळा तुम्हाला म्हणणं होईल तेवढ्या वेळा स्वामींचं नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक पंचामृतानं असेल, पाण्यानं असेल, जसं जमेल तसं रोजच्या रोज तुम्हाला अभिषेक असेल। त्याचबरोबर अभिषेक करत असताना मूर्तीवर अभिषेक घालत असताना पुरुष सूक्त 1 वेळा, श्री सूक्त 1 वेळा आणि स्वामींचं नामस्मरण करत करत अभिषेक घालायचं आहे, हे पण लक्षात घ्या। आणि जे अभिषेक घातलेलं पाणी आहे ते तुम्ही घरातल्या सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायला तरी चालेल आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून दुसऱ्या झाडांना टाकून देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक सुद्धा रोजच्या रोज आपल्या स्वामींच्या मूर्तीला करायचा आहे। आणि तुम्ही सेवेला बसताय तर लक्षात घ्या, आपलं जे आसन वापरलेलं आहे ते आसन तुम्हाला
स्वामी पुण्यतिथीपर्यंत तीच आसन वापरायचं आहे, हे पण लक्षात घ्या. दुसऱ्यांना त्या आसनाचा वापर करू नये याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर जशी जमेल तशी सेवा तुम्ही करा आणि आजपासून किंवा उद्यापासून स्वामी पुण्यतिथीपर्यंत जितके तुम्हाला स्वामींची सेवा होईल, की जितक्या दिवसाची सेवा करणं होईल तितक्या दिवसाची सेवा करायला सुरुवात करा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.